Good afternoon everybody. So today we are going to basic science chemistry lecture number 21. तर आजचं लेक्चर आहे नंबर 21. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सॉलिड्स त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड डिटेल बघितलं आहे. त्यामध्ये सॉलिड्स आर क्लासिफाईड इनटू टू मेन टाइप्स, ॲमॉर्फस सॉलिड्स अँड क्रिस्टलाइन सॉलिड्स. त्यामध्ये अगेन डिवायडेड इनटू क्रिस्टलाइन सॉलिड ते आपण लास्ट लेक्चरमध्ये टोटल स्टडी केलं आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणता पॉईंट बघायचा आहे? क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल. यामध्ये आपल्याला क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल हा पॉईंट स्टार्ट करायचा आजच्या लेक्चरमध्ये. क्रिस्टल लॅटिस इज ए 3 डायमेन्शनल representation of atoms and molecule arranged in a specific order or pattern. तर फर्स्टली क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय? जे असे स्ट्रक्चर की 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. त्या स्ट्रक्चरमध्ये काय 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन कशाचं? ॲटम्स अँड मॉलिक्युलचं 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे 3 डायमेन्शनली तो मॉलिक्यूल अरेंज केलेला असेल. कशामध्ये? स्पेसिफिक ऑर्डर ऑर पॅटर्नमध्येच काय 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल अरेंज केला असेल त्यालाच काय म्हणतात? क्रिस्टल लॅटिस. हे क्रिस्टल लॅटिस कॅन बी डिफाइंड ॲज जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॅटर बिटवीन ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्युल्स ॲज पॉईंट इन स्पेस. तर फर्स्टली क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय? तर अशी जिओमेट्रिकल अरेंजमेंट की त्यामध्ये ॲटम्स, आयन ऑर मॉलिक्युल कसे अरेंज केलेले असतात? 3 डायमेन्शनली एकमेकांमध्ये ती अरेंज केलेले असतात. त्याचं जिओमेट्रीला काय म्हणतात? क्रिस्टल लॅटिस. तर क्रिस्टल लॅटिसची डेफिनेशन काय आहे? ए क्रिस्टल लॅटिस कॅन बी डिफाईन ॲज जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॅटर इन बिटवीन ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्यूल ॲज पॉईंट इन स्पेस. देअर आर टोटल 14 पॉसिबल 3 डायमेन्शनल लॅटिस. जे काही 3 डायमेन्शनल लॅटिस आहे त्यामध्ये काय त्यामध्ये पॉसिबिलिटी किती? 14 स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये ड्रॉ करता येऊ शकतात. कशात? क्रिस्टल लॅटिसचे. क्रिस्टल लॅटिस आर ऑल्सो नोन ॲज ब्रॅव्हेज लॅटिस, नेम आफ्टर द सायंटिस्ट ऑगस्टे ब्रॅव्हेज. जे काही क्रिस्टल लॅटिसचे स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये 14 टाईपचे आपल्याला त्यामध्ये 3 डायमेन्शनल लॅटिस स्ट्रक्चर ड्रॉ करता येऊ शकते. त्यामध्ये क्रिस्टल लॅटिसलाच ब्रॅव्हेज लॅटिस असे पण म्हटले जाते. तर ब्रॅव्हेज लॅटिस म्हणजे काय? जे काही ऑगस्टे ब्रॅव्हेज नावाचे सायंटिस्ट होते तर त्यांच्या नावावरून त्या स्ट्रक्चरला काय ब्रॅव्हेज लॅटिस असे नाव देण्यात आले. केमिस्ट्रीमध्ये असे बरेच एलिमेंट आहे की त्यामध्ये जे काही सायंटिस्टच्या नावावरून ज्यांनी काही ते रूल तयार केलेले त्या रूलला त्या सायंटिस्टचंच नाव दिलेलं जातं. त्यावरूनच हे जे काही ऑगस्टे ब्रॅव्हेज नावाचे सायंटिस्ट आहे त्यांनी हा क्रिस्टल लॅटिसचा रूल काढला. त्यावरून त्याला काय म्हटले? ब्रॅव्हेज लॅटिस पण म्हटले जाते. यामध्ये क्रिस्टल लॅटिसचे स्ट्रक्चर दिलेले आहे बघा. देअर आर 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. यामध्ये मॉलिक्यूल कसं आहे 3 डायमेन्शनली अरेंज दिसतो आपल्याला यामध्ये स्ट्रक्चरमध्ये. यामध्ये लिथियम प्लस अँड क्लोरीन मायनस दोन्ही मिळून क्रिस्टल लॅटिसचे स्ट्रक्चर ड्रॉ केलेले. तर क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय? जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॅटर्स इन बिटवीन ॲटम्स, सायन्स ऑफ मॉलिक्युल्स ॲज पॉईंट इन स्पेस. हे बघितलं आपण. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टल लॅटिस. नेक्स्ट काय बघायचं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टल लॅटिस. दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आर डिपिक्टेड बाय ब्रॅव्हेज लॅटिस. जे काय ब्रॅव्हेज ऑगस्टे ब्रॅव्हेज नावाचे सायंटिस्ट आहे त्यांनी जे काही क्रिस्टल लॅटिसचे जे काही कॅरेक्टर्स दिलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहे. फर्स्ट वन इज इच पॉईंट इन ए लॅटिस रिप्रेझेंट ॲज लॅटिस साईड्स ऑर वी कॅन से लॅटिस पॉईंट्स. त्यामध्ये काय प्रत्येक पॉईंटचं काय रिप्रेझेंट करतो? लॅटिस आणि लॅटिस साईड्स अँड लॅटिस पॉईंट. जे काही लॅटिस साईड आहे लॅटिस पॉईंट ते स्ट्रक्चरमध्ये ते प्रत्येक पॉईंट रिप्रेझेंट करतो. त्यामध्ये each points denotes a particular types of constituent particles of matter, be it an atoms, molecules or ions. जे काय प्रत्येक पॉईंट्स त्यामध्ये पर्टिक्युलर टाईप्समध्ये पार्टिकल्स ऑफ मॅटर, ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल जे कसे पर्टिक्युलर टाईपमध्ये त्यामध्ये अरेंज केलेलं असतं. कशा? क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चरमध्ये. प्रत्येक पॉईंटचा कसा अरेंज केला जातो?
त्याच्या ॲटम आयन ऑर मॉलिक्यूलनुसार तो कॉन्स्टिट्युएंट्स अरेंजमध्ये ॲड केला जातो काय क्रिस्टल लॅटिस. बाय जॉईनिंग द लॅटिस पॉईंट इनसाइड द लॅटिस वी कॅन डिफाइन जिओमेट्री ऑफ लॅटिस. जे काही क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चरमध्ये जे काही मॉलिक्यूल आयन्स और ॲटम आहे त्यांची जिओमेट्री कशी डिफाइन्ड जिओमेट्री. तर क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चरची जिओमेट्री कशी डिफाइन्ड जिओमेट्री. तर क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय समजले का 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. त्यामध्ये काय 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात क्रिस्टल लॅटिस. सेकंड बघायचा फर्स्ट वन बघितला आपण क्रिस्टल लॅटिस. सेकंड बघायचे युनिट सेल. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय युनिट सेल. युनिट सेल इज ए स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ सेल. जे काही सेल्स आहे त्याचं स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट्स काय असतं त्याला काय म्हणतात युनिट सेल. यामध्ये डायग्राममध्ये बघा यामध्ये काय जे काही स्मॉल बॉक्स दाखवलं ते काय ओनली 1 युनिट सेल. तर सेकंडमध्ये काय मोर दॅन युनिट सेल त्यामध्ये दिलं. यामध्ये काय ओनली 1 स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ सेल त्यालाच काय म्हटलं त्याने युनिट सेल. हे युनिट सेल इज ए शॉर्टर पोर्शन ऑफ लॅटिस. जे काही टोटल लॅटिसचं स्ट्रक्चर आपण बघितलं लास्ट पॉईंटमध्ये त्यामध्ये जे काय एक स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ लॅटिस त्या लॅटिसचं एक स्मॉल पार्ट म्हणजे युनिट सेल. ए स्मॉलेस्ट पॉसिबल पोर्शन और पार्ट ऑफ क्रिस्टल लॅटिस विच रिपीट्स इटसेल्फ इन डिफरंट डायरेक्शन ऑफ लॅटिस इज कॉल्ड एज युनिट सेल. तर युनिट सेल म्हणजे काय स्मॉलेस्ट पॉसिबल पोर्शन ऑफ पार्ट ऑफ क्रिस्टल लॅटिस. ते काय क्रिस्टल लॅटिस आहे त्याचं एकदम स्मॉल पार्ट म्हणजे काय तर युनिट सेल. त्याची डायरेक्शन कशी आहे ती डायरेक्शन ऑफ लॅटिस इज कॉल्ड एज युनिट सेल. ती डिफरंट डायरेक्शन ऑफ लॅटिस. लॅटिसमध्ये जे काही डिफरंट डायरेक्शनमध्ये स्मॉल युनिट सेल यूज केलं जातं. त्यामध्ये बघा मेनी युनिट सेल्स कंबाईन्स टू जिओमेट्रिकल फॉर्म ऑफ क्रिस्टल लॅटिस. असे एकापेक्षा एक अनेक जे काही युनिट सेल आहे एकमेकांमध्ये अरेंज करून जे काही स्ट्रक्चर बनवले जाते ते कशाचे स्ट्रक्चर बनते क्रिस्टल लॅटिसचे. तर युनिट सेल हा काय क्रिस्टल लॅटिसचा स्मॉल पार्ट आहे. तर जे काही युनिट सेल अनेक युनिट सेल एकमेकांमध्ये मिळून क्रिस्टल लॅटिसचं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करता येतं. त्यामध्ये बघितलं आपण बघा युनिट सेल व्हॉट इज मीन बाय युनिट सेल. युनिट सेल इज ए स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ सेल्स ऑर क्रिस्टल लॅटिस. त्यामध्ये बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल. जे काही युनिट सेल त्यामध्ये त्याचे गुणधर्म बघायचे आपल्याला. दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक डिफाइन ए युनिट सेल. फर्स्ट वन बघा युनिट सेल हॅज 3 एजेस A, B, C and 3 angles alpha, beta, gamma between the respective edges. जे काही युनिट सेल आहे त्यामध्ये जे काय अल्फा बीटा गॅमा हे काय त्यामध्ये एजेस आहे आणि अल्फा बीटा गॅमा हे काय एजेस आणि ए बी सी हे काय 3 अँगल्स आहे. त्यामध्ये काय जे काय युनिट सेल त्यामध्ये 3 अँगल्स आहेत 3 एजेस असं मिळून काय होतं युनिट सेलचं एक स्ट्रक्चर बनतं आहे. त्यानंतर बघा दी ए बी अँड सी मे और मे नॉट बी म्युच्युअली परपेंडिक्युलर. जे काही ए बी सी हे काय 3 अँगल्स आहेत ते एकमेकांशी कसे डू नॉट बी म्युच्युअली परपेंडिक्युलर. ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहे का नाही. तर द अँगल्स बिटवीन एजेस बी अँड सी इज अल्फा. जे काही एजेस आहे बी अँड सी त्यामध्ये जो काय अँगल आहे तो कोणता आहे अल्फा. आणि ए अँड सीमध्ये जो काय अँगल आहे तो कोणता आहे बीटा. आणि ए अँड बीमध्ये जो काय अँगल तो कोणता आहे गॅमा. म्हणजे यावरून काय थर्ड कॅरेक्टरिस्टिकवरून काय लक्षात येतं जे काही ए आणि बी आणि सी काही एजेस आहे त्यामधला जो अँगल आहे तो कोणता आहे सी आणि अल्फा अँगल. त्यानंतर ए आणि सी एजेस आहे त्यामध्ये बीटा अँगल आहे आणि ए आणि बीमध्ये गॅमा अँगल आहे. अशा प्रकारे 3 अँगल्स आणि 3 एजेस यामध्ये युनिट सेलमध्ये यूज केलेले असतात. युनिट सेल्स आर 2 टाईप्स नेमली. जे काही युनिट सेल्स आहे ते काय अगेन डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स प्रिमिटिव्ह युनिट सेल और सेंटर्ड युनिट सेल. जे काही युनिट सेल आहे युनिट सेलचे 2 मेन टाईप्स आहे कोणते प्रिमिटिव्ह युनिट सेल्स और सेंटर्ड युनिट सेल. यामध्ये जे काही युनिट सेल आहे त्याचे टाईप्स बघायला भेटतात आपल्याला डायग्राममध्ये. बघा फर्स्ट डायग्राममध्ये सिम्पल क्युबिक, सेकंडमध्ये फेस सेंट्रल क्युबिक, थर्ड इज बॉडी सेंटर्ड क्युबिक
फोर्थ इज हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, फिफ्थ इज डायमंड. अशा प्रकारे हे कशाचे क्रिस्टल लॅटिसचे टाईप्स आहे. The three main common representative are typical crystal lattice are presented in the picture. यामध्ये जे काही मेन टाईप्स आहे ते क्रिस्टल लॅटिसचे ते डायग्राममध्ये बघायला भेटतात. बघा, बघितले आपण वन बाय वन. देअर आर 4 मेन टाईप्स. जे काही क्रिस्टल लॅटिस आहे त्याचे मेन टाईप्स कोणते? फर्स्ट वन इज सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, सेकंड वन इज बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, थर्ड वन इज फेस सेंट्रल क्युबिक स्ट्रक्चर, फोर्थ इज हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्यामध्ये ते शॉर्टली लक्ष ठेवण्यासाठी त्यामध्ये त्याला शॉर्टली नेमिंग दिलेलं आहे. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये काय? SC, त्यामध्ये ऑल्सो नोन एज प्रिमिटिव्ह क्युबिक. सिम्पल क्युबिक टाईपचे स्ट्रक्चर त्याला काय म्हटलं? प्रिमिटिव्ह टाईप्सचे क्युबिक स्ट्रक्चर पण म्हटले जाते. त्यानंतर बॉडी सेंट्रल क्युबिक आहे, त्याचं शॉर्ट नेम काय? BCC. तर फेस सेंट्रल क्युबिकचं स्ट्रक्चर काय? FCC. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगचं शॉर्ट नेम SCC. अशा प्रकारचे काही शॉर्ट नेम येते, जर लक्षात ठेवले तर त्याच्यावरून आपल्याला त्याचा फुल फॉर्म लिहिता येतो. एक्झाममध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारले जातील त्यामध्ये शक्यतो शॉर्ट फॉर्मसुद्धा विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर ऑफ BCC, FCC, SCC असं एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे त्याचं जे काही शॉर्ट नेमिंग ते फर्स्टली लक्षात ठेवायचं. असे 4 मेन टाईप्स कशाचे क्रिस्टल लॅटिसचे, त्यामध्ये वन बाय वन आपल्याला बघायचे. त्यामध्ये स्ट्रक्चर दिले बघा त्यांनी क्रिस्टल लॅटिसचे आणि एक्झाम्पल वरती आपण बघितले ते स्ट्रक्चर आहे क्रिस्टल लॅटिसचे आणि यामध्ये एक्झाम्पल दिले. त्यामध्ये बघा फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये क्युबिक बॉडी सेंटर क्युबिक, त्यामध्ये एक एक्झाम्पल काय येतं? आयर्न, व्हॅनेडियम, निओबियम अँड क्रोमियम. हे कशाचे एक्झाम्पल आहे? बॉडी सेंटर क्युबिक. नेक्स्ट आहे फेस सेंट्रल क्युबिक, त्यामध्ये एक्झाम्पल ॲल्युमिनियम, निकेल, सिल्वर, कॉपर अँड गोल्ड. थर्ड काय? हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, त्यामध्ये एक्झाम्पल टीन, झिंक, टिटॅनियम, झिंक, मॅग्नेशियम अँड कॅडमियम. असे टोटल 3 टाईपचे स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. तर फर्स्टली बघा बॉडी सेंट्रल क्युबिक. बॉडी सेंट्रल क्युबिक म्हणजे काय? तर ओनली जे काही त्याच्या सेंटरला जे काही पॉईंट अरेंज केलेलं आहे त्यामध्ये काय होते? बॉडी सेंटर क्युबिक. तर सेकंड आहे फेस सेंट्रल क्युबिक. फेस सेंट्रल क्युबिक म्हणजे जे काही स्ट्रक्चर त्याच्या प्रत्येक फेसच्या सेंटरला काय पॉईंट दाखवलेलं आहे त्यांनी कॉर्नर, त्याला काय म्हटलं? फेस सेंट्रल क्युबिक. त्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये स्ट्रक्चरचा शेप बघा कसा आहे? हेक्झागोनल शेप्स, दे हॅविंग हेक्झागोनल शेप्स, त्यामुळे त्याला काय म्हटले? हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्यामध्ये एक्झाम्पल दिलं त्यांनी टिटॅनियम, झिंक, मॅग्नेशियम अँड कॅडमियम. अशा प्रकारे 3 मेन टाईपचे आपण स्ट्रक्चर बघितले. तर आपल्याला वन बाय वन यात बघायचे. फर्स्ट टाईप्स काय आहे क्रिस्टल लॅटिसचा? दी सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, इन शॉर्ट नेम SC. तर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे फक्त ते आपण जसं क्यूब बघतो खोकं एखादे, त्या खोक्याच्या आकाराचं ते सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये ओनली बॉडी सेंटर जे काही बॉडी आहे क्युबिकची त्याच्या एंडिंगला सेंटरला काय आहे? एंड पॉईंटला. त्यामध्ये बघा इन द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर देअर इज ओनली वन लॅटिस पॉईंट ॲट इच कॉर्नर ऑफ द क्यूब शेप युनिट सेल. यामध्ये बघा युनिट सेलच्या प्रत्येक कॉर्नरला काय युनिट सेल दिलेलं आहे त्यांनी. दे मार्क द पोझिशन ऑफ आयदर ए सिंगल ॲटम ऑर द सेम ग्रुप ऑफ ॲटम्स नोन एज मोटिफ विच इज रिपीटेड अक्रॉस द लॅटिस. तर सिम्पल क्युबिक म्हणजे बघा त्याच्या नावातच आहे बघा, सिम्पल क्युबिक म्हणजे ओनली क्युबिक नेचरचं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये जे काही ॲटम अरेंज केलेलं असतं त्या ॲटमला काय म्हणतात? मोटिफ पण म्हटले जाते, विच इज रिपीटेड अक्रॉस द लॅटिस. इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर विथ ओनली वन ॲटम्स पर लॅटिस पॉईंट इज रिलेटिव्हली रेअर इन नेचर. जे काही सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर त्यामध्ये ॲटम कसे आहे, ॲटमचं नेचर कसं आहे, जे काही लॅटिस पॉईंट आहे त्या कसे रिलेटिव्हली रेअर इन नेचर, ॲज इट इज फेअरली अनस्टेबल बिकॉज ऑफ इट्स लो पॅकेजिंग इफिशियन्सी अँड लो नंबर ऑफ नियरेस्ट नेबर अराउंड इच ॲटम्स. जे काही
पॅकिंग इफिशियन्सी कशी त्याची सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरची हॅविंग लो पॅकिंग इफिशियन्सी अँड लो नंबर ऑफ नियरेस्ट नेगबर अराउंड. त्याच्या जे काही नेगबर म्हणजे त्याच्या सराउंडिंगला जे काही आयटम्स असतात ते कसे लो नंबरचे, त्याच्या सराउंडिंगला ॲटम कसे कमी ॲटम्स प्रेझेंट असतात कशाच्या सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरमध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल बघा, पोलोनियम इज रिपोर्टेड क्रिस्टलाइन इन द सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरचं एक्झाम्पल काय दिलं त्याने, पोलोनियम हे कसं आहे सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरचे. फर्स्ट वन काय बघितलं आपण, सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. सेकंड काय बघायचं आता, बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. तर बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर इन शॉर्ट फॉर्म BCC. इन बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर म्हणजे ते क्यूबिक टाईपचं स्ट्रक्चर आहे सिम्पल क्यूबिकचं, परंतु त्याच्या सेंटरला काय एक ॲटम प्रेझेंट असतो, त्यालाच काय म्हणतात बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. त्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये बघा त्याच्या सेंटरमध्ये जो काही पॉईंट दिलेला लॅटिस पॉईंट कसं आहे सेंटरमध्ये यूज केलेलं म्हणून त्याला काय म्हटलं आहे बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. इन बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर इज based on the simple cubic structure but has an additional lattice point at the very center of the cube. जे काही बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर आहे कसं आहे बेस्ड ऑन सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर, ते सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरचंच बेसवरती ड्रॉ केलेलं जातं कोणतं बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर, परंतु त्यामध्ये ॲडिशनल पॉईंट्स काय ॲडिशनल लॅटिस पॉईंट व्हेरी सेंटर ऑफ द क्यूब. त्याच्या सेंटरला फक्त एक ॲडिशनल पॉईंट त्यामध्ये ॲड केला जातो, त्यावरून त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं आहे कशाचं बॉडी सेंटर क्यूबिकचं. The packing efficiency and nearest neighbor interaction are slightly higher than for the simple structure, so it is more common in nature. जे काही सिम्पल क्यूबिक आपण बघतो बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर, ते बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर त्याची पॅकिंग इफिशियन्सी कशी, the packing efficiency as the nearest neighbor interaction are slightly higher than for simple structure, so it is more common in nature. की प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये कशी त्याची पॅकिंग इफिशियन्सी कॉमन. प्रॉमिनंट मेटॅलिक सॉलिड्स विथ द स्ट्रक्चर आर आयर्न, क्रोमियम अँड टंगस्टन. त्यामध्ये एक्झाम्पल काय दिलं त्याने बॉडी सेंटर क्यूबिकमध्ये आयर्न, क्रोमियम और टंगस्टन हे काय मेटलचे स्ट्रक्चर त्यामध्ये ड्रॉ केले तर कसे बॉडी सेंटर क्यूबिक टाईपचे. त्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, नेक्स्ट टाईप्स ऑफ लॅटिस दी फेस सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. इन फेस सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर इन शॉर्ट फॉर्म FCC. त्यामध्ये स्ट्रक्चर दिलं आहे बघा त्याने फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर. जे काय प्रत्येक स्ट्रक्चर आहे ते ड्रॉ करण्यासाठी पहिले आपल्याला सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागतं आणि त्याच्यानुसार त्याच्यावरून त्याच्यानंतर जे काही FCC BCCचे टाईपचे स्ट्रक्चर ते नंतर ड्रॉ केले जातात. त्यामध्ये बघा पहिली सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे, त्याच्यानंतर त्याने FCC त्याच्यावरती पॉईंट ॲड केले. यामध्ये बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चरमध्ये बघा काय ॲड होतं सेंटरला एक लॅटिस पॉईंट ॲड होता, परंतु यामध्ये बघा फेस सेंट्रल क्यूबिकमध्ये ओनली ज्याचे काही ते फेसेस स्ट्रक्चरचे त्यावरती पॉईंट लॅटिस पॉईंट ॲड केलेले बघा. In another structure based on the simple cubic structure is face central cubic structure. जे काही सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरच्या बेसवरती अजून एक स्ट्रक्चर कोणते येतं फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर. In this crystal structure there are 8 लॅटिस पॉईंट ॲट इच कॉर्नर. जे काही प्रत्येक कॉर्नर त्याच्या प्रत्येक कॉर्नरला किती नंबर ऑफ लॅटिस पॉईंट्स त्यामध्ये फेस सेंट्रल क्यूबिकमध्ये 8 लॅटिस पॉईंट प्रेझेंट असतात कशात फेस सेंट्रल क्यूबिकमध्ये ॲज इन द सिम्पल क्यूबिक, बट देअर आर ॲडिशनल लॅटिस पॉईंट ॲट द सेंटर ऑफ इच फेस ऑफ द क्यूब. हे स्ट्रक्चर कसं आहे सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरसारखंच आहे, परंतु याच्या फेसवरती काय पॉईंट ॲडिशनल पॉईंट ॲड केले जाते, त्यावरून त्या स्ट्रक्चरला काय फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर असे नाव दिले. त्यानंतर बघा दिस स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन फॉर मेटॅलिक एलिमेंट ॲज इट्स मॅक्झिमाइज द पॅकिंग इफिशियन्सी अँड हॅज हायेस्ट नंबर ऑफ नियरेस्ट नेगबर्स इन्क्रीजिंग द स्टॅबिलिटी. त्याच्याचे काही नेगबरिंग म्हणजे त्याच्याजवळ काय ते लॅटिस पॉईंट प्रेझेंट आहे, त्यावरून त्याची काय होती इन्क्रीजिंग द स्टॅबिलिटी. त्याची स्टॅबिलिटी काय होती इन्क्रीज होती. कशामुळे त्याच्या नेगबरिंग म्हणजेच त्याच्या काय शेजारीचे काही लॅटिस पॉईंट प्रेझेंट त्यावरून त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. दिस स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन फॉर मेटॅलिक एलिमेंट ॲज इट
maximize the packing efficiency and has the highest number of nearest neighbors, increasing stability. This is why the FCC structure is sometimes also called as cubic close packing structure. जे काही FCC टाईपचे फेस सेंट्रल क्युबिक टाईपचे स्ट्रक्चर आहे तर त्याला बऱ्याच वेळेस काय म्हटले जाते, क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर, क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. FCC टाईपच्या स्ट्रक्चरलाच काय म्हणतात, क्युबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. जे काही लॅटिस पॉईंट आहे त्यामध्ये क्रिस्टल लॅटिस आर शेवटचा टाईप बघायचा आपल्याला, त्यामध्ये हेक्झागोनल लॅटिस. इन हेक्झागोनल लॅटिस इज फॉर्म ओनली वन टाईप्स ऑफ युनिट सेल दॅट इज प्रिमिटिव्ह. जे काही युनिट सेलचे आपण टाईप बघितले दोन, प्रिमिटिव्ह और सेंटर क्युबिक. त्यामध्ये हेक्झागोनल लॅटिस हे काय ओनली वन टाईप एक होतो, कसा येतो युनिट सेलच्या प्रिमिटिव्ह टाईपमध्ये येतो. त्यामध्ये इन हेक्झागोनल लॅटिस ओनली वन साइड्स अँड 2 angles आर 90 and 1 angle is 120. जे काही हेक्झागोनल लॅटिस टाईपचे स्ट्रक्चर त्यामध्ये ओनली वन साईड्समध्ये 2 angles असतात. त्यामध्ये जे काय 90 डिग्रीचे आणि त्यामध्ये ओनली वन अँगल किती 120 डिग्रीज. त्यामध्ये जे काही 3 angles असतात कशात, हेक्झागोनल लॅटिसमध्ये ते 2 angle 90 डिग्रीचे आणि जो काही एक अँगल आहे तो किती 120 डिग्रीचा त्यामध्ये प्रेझेंट असतो. कशात, हेक्झागोनल लॅटिसमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल हा पॉईंट स्टार्ट केला होता. त्यामध्ये काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय क्रिस्टल लॅटिस अँड व्हॉट इज मीन बाय युनिट सेल. तर क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय, देअर आर 3 dimensional रिप्रेझेंटेशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्यूल अरेंज इन स्पेसिफिक ऑर्डर ऑफ पॅटर्न. जे काही मॉलिक्यूल 3 dimensional रिप्रेझेंटेशनमध्ये त्याच्या ॲटम्स और मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये स्पेसिफिक ऑर्डर ऑफ पॅटर्नमध्ये अरेंज केले जाते, त्या प्रोसेसला काय म्हणतात, क्रिस्टल लॅटिस. ते आपण बघितले. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय युनिट सेल, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टल लॅटिस बघितलं. व्हॉट इज मीन बाय युनिट सेल, यामध्ये युनिट सेल म्हणजे काय, दी स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ सेल ऑल्सो नोन एज युनिट सेल. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल बघितलं आहे. त्यामध्ये युनिट सेल्स आर डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, प्रिमिटिव्ह युनिट सेल्स अँड सेंटर्ड युनिट सेल. त्यामध्ये बघितलं आपण जे काही प्रिमिटिव्ह टाईपचे युनिट सेल त्याचे टाईप्स और सेंटर्ड युनिट सेलचे टाईप्स. सेंटर्ड युनिट सेलमध्ये कोणकोणते टाईप येतात, तर सिम्पल क्युबिक, फेस सेंट्रल क्युबिक अँड बॉडी सेंटर क्युबिक. आणि प्रिमिटिव्ह टाईपमध्ये काय येतात, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, हे त्याचं टाईप युनिट सेलच्या प्रिमिटिव्ह टाईपमध्ये येतात. तर युनिट सेलचे 2 मेन टाईप्स कोणते लक्षात आले, प्रिमिटिव्ह युनिट सेल्स और सेंटर्ड युनिट सेल. त्यामध्ये आपण त्याचे सब टाईप बघितले, सिम्पल क्युबिक, फेस सेंट्रल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असे टोटल 4 टाईप्स आपण 1 by 1 स्टडी केले. त्यामध्ये त्याचं शॉर्टली नेमिंग आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल आपण बघितलं. फर्स्टली क्युबिक बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर बघितलं. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल आयर्न, व्हॅनेडियम, निओबियम, क्रोमियम. नेक्स्ट बघितलं फेस सेंट्रल क्युबिक, त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर एक्झाम्पल इज ॲल्युमिनियम, निकेल, सिल्वर, गोल्ड अँड कॉपर. अँड थर्ड बघितलं हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, त्यामध्ये एक्झाम्पल टिटॅनियम, झिंक, मॅग्नेशियम अँड कॅडमियम. त्यामध्ये 1 by 1 स्टडी केले. दी सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज, दी बॉडी सेंट्रल क्युबिक स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज अँड फेस सेंट्रल क्युबिक स्ट्रक्चर हॅविंग स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज. लास्ट पॉईंट बघितला आपण हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्यामध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये बघितलं बघा, त्यामध्ये 3 angles असतात. त्यामध्ये 2 angles हे 90 डिग्रीचे आणि एक अँगल किती 120 डिग्रीचा त्यामध्ये असतो. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस, टाईप्स ऑफ क्रिस्टल लॅटिस हे डिटेल बघितलं. त्यामध्ये या चार्टमध्ये बघा, या चार्टमध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जे काही क्रिस्टल लॅटिसचे टाईप्स आहे ते कशा प्रकारे. तर फर्स्ट टाईप काय बघितलं होतं क्युबिक, त्याचं लॅटिसमध्ये क्युबिक टाईप्स आहे. त्यामध्ये टाईप्स काय प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर अँड फेस सेंटर आहे त्यात येतात. त्यानंतर त्याचे एज लेंथ काय ABC, तिन्ही पण एजेस कसे सेम
त्यानंतर अँगल बिटवीन फेसेस, त्यामध्ये अल्फा बीटा गॅमा यांचा अँगल कसा आहे, सेम अँगल हॅविंग 90 डिग्री. त्यानंतर यामध्ये एक्झाम्पल NaCl, कॉपर अँड ZnS, झिंक सल्फेट. सेकंड बघा लॅटिसमध्ये टेट्रागोनल टाईप्स कसा आहे त्याचा, प्रिमिटिव्ह ऑफ बॉडी सेंटर. त्यामध्ये एज लेंथ बघा, A = B, B नॉट = C. यामध्ये A आणि B याची एज लेंथ काय सेम आहे, परंतु C डिफरंट आहे. त्यानंतर अँगल बिटवीन फेसेस अल्फा बीटा गॅमा तिन्ही पण 90 डिग्री सेल्सिअसचे. त्यामध्ये एक्झाम्पल व्हाईट टिन ऑक्साईड्स. नेक्स्ट आहे हेक्झागोनल, त्यामध्ये त्याचा टाईप्स प्रिमिटिव्ह टाईप्स अँड एज लेंथ इज A = B, B not = C and having angle between faces अल्फा = बीटा = 90. अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचे, परंतु गॅमा 120 डिग्रीचा आपण बघितलं लास्ट टाईपमध्ये हेक्झागोनलमध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल काय, ग्राफाईट, झिंक ऑक्साईड्स आहे, कॅडमियम सल्फेट. यामध्ये तीनच मेन टाईप्स आपले आहे. यामध्ये जे काही ऑर्थोथोम्बिक, रोम्बोहेड्रल अँड मोनोक्लिनिक अँड ट्रायक्लिनिक जे काही स्ट्रक्चर ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. तुमच्यासाठी फक्त हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, क्युबिक अँड टेट्रागोनल हे त्यामध्ये महत्त्वाचे आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचं आहे चॅप्टरमध्ये. काय कॅटॅलिसिस, फर्स्टली काय बघितलं आपण, केमिकल बॉन्डिंग. हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कॅटॅलिसिस. त्यामध्ये टाईप्स ऑफ कॅटॅलिसिस और कॅटलिस्ट, हिट्रोजेनस कॅटलिस्ट, होमोजेनस कॅटलिस्ट हे टोटल त्या डिटेल त्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचे नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.